नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. हरभराचा बाजारभाव सध्या दबावात आहे. हमीभावापेक्षा हरभऱ्याला किमान 700 ते 1000 रुपये कमी भाव मिळतोय. दुसरीकडे बाजारातील आवक देखील वाढते. मग अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्रीसाठी फायदेशीर पर्याय नेमके कोणते ठरू शकतात? आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? या पुढच्या टप्प्यामध्ये हरभरा बाजाराची दिशा नेमकी काय राहू शकते याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हरभऱ्याचा बाजारभाव मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मागच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला क्विंटल मागं 200 ते 300 रुपयांना कमी झालेला दिसून येतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारातली हरभऱ्याची आवक आता वाढायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, त्यासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, त्यानंतर गुजरात या सगळ्या महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये हरभऱ्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि हा हरभरा बाजारामध्ये विक्रीसाठी येतोय. आवक वाढल्यामुळे साहजिकच बाजारावरती दबाव दिसून येतोय आणि सध्या हरभऱ्याचे बाजारभाव आपल्याला 5000 रुपयांच्या आसपास दिसून येत आहेत. आपण जर आजचा बाजारभाव पाहिला म्हणजे देश पातळीवर आपण आजचा बाजारभाव पाहिला तर अगदी 4800 पासून ते 5200 रुपयांपर्यंत हरभऱ्याची विक्री केली जाते. आता काही बाजारांमध्ये जो गुणवत्तापूर्ण हरभरा आहे तो 5500 रुपयांच्या दरम्यान देखील विकला जातोय. परंतु एवढा दर मिळालेला हरभऱ्याचं प्रमाण हे खूपच कमी आहे. बहुतांश बाजारांमध्ये हरभरा सध्या 5000च्या आसपास विकला जातोय. आता पुढच्या अर्धा दिवसांमध्ये किंवा 2 आठवड्यांमध्ये हरभऱ्याच्या बाजारातली आवक आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण बहुतांश ठिकाणी आता हरभरा काढणीच्या टप्प्यात आला आहे आणि एकदा हरभऱ्याची काढणी पूर्ण झाली तर पुढचे किमान 1.5 ते 2 महिने बाजारामधली आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. आता सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी 5875 रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे आणि सध्याचा बाजारभाव काय 4800 रुपयापासून ते 5200 रुपयापर्यंत. म्हणजेच हरभऱ्याला सध्या जो काही बाजारभाव मिळतो तो हमीभावापेक्षा किमान 700 ते 1000 रुपये कमी आहे. आता हरभऱ्याला भाव एवढा कमी असल्यामुळे साहजिकच हरभरा उत्पादकांचं नुकसान होत आहे. आता ज्या शेतकऱ्यांना लगेच हरभरा विकायचा आहे किंवा जे शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाही त्या शेतकऱ्यांना देखील काही दिवस थांबल्याशिवाय पर्याय नाही. कारण सध्या हमीभावाने खरेदी देखील सुरू झालेली नाही आहे. त्यामुळं हमीभावाचा देखील आधार आपल्या हरभऱ्याला सध्या उपलब्ध नाही आहे. आता सरकारी पातळीवर हमीभावानं हरभरा खरेदीचं नियोजन सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पत्र देखील पाठवण्यात आलं सांगितलं जात आहे. मंत्रालयातून काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून केंद्र सरकारला हमीभावानं हरभरा खरेदीसाठी परवानगी देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु केंद्र सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्याला हमीभावानं हरभरा खरेदीसाठी परवानगी मिळू शकते आणि त्यानंतर राज्यामध्ये हमीभावानं हरभरा खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात होईल. त्यानंतर आपण आपल्या हरभरा पिकाची हमीभावानं विक्री करण्यासाठी नोंदणी पहिल्यांदा करा आणि त्यानंतर आपल्या सवडीनुसार आपल्या गरजेनुसार हमीभावानं हरभऱ्याची विक्री करणं पहिल्या टप्प्यात तरी आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हे यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण सध्याचे जर आपण बाजारभाव बघितले तर सध्याचा बाजारभाव हा लगेचच हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता कमीच दिसते. त्यातल्या त्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे किमान मार्च महिन्यापर्यंत तरी म्हणजे मार्च संपूर्ण महिन्यामध्ये तरी देखील बाजारामधली हरभऱ्याची आवक ही चांगलीच राहण्याची दाट शक्यता आहे. आता यंदा देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन वाढलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 4 ते 6% हरभऱ्याची लागवड वाढली होती. त्यातल्या त्यात असे अहवाल पुढे येत आहेत की बहुतांश भागांमध्ये यंदा हरभरा पिकासाठी पोषक वातावरण होतं. म्हणजे पाऊस चांगला झाल्यामुळं पाण्याची उपलब्धता होती. त्यानंतर थंडी देखील चांगली पडली. त्यामुळं हरभरा पिकाचं मोठं नुकसान जे काही हंगामामध्ये आपल्याला दिसून येत होतं ते यंदा दिसून आलं नाही आणि त्यामुळंच देशातलं हरभरा उत्पादन सध्या तरी असं सांगितलं जातं अंदाज पुढे येतात की उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा वाढलेलं आहे. आता म्हणजेच काय तर पुढचा महिना 1.5 महिना बाजारामधली आवक देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात दिसून येईल. अशा परिस्थितीमध्ये हरभरा बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. किंबहुना पुढच्या 2-3 महिने तरी हमीभावाच्या खालीच बाजारभाव राहील असं सध्या दिसून येत आहे. आता या 2-3 महिन्यानंतर पुढं काय होतं त्याचा अंदाज आपण त्यावेळी घेऊच. परंतु ज्या शेतकऱ्यांना पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये आपला हरभरा विकायचा आहे त्यांच्यासाठी हमीभावानं विक्री हा सध्या फायदेशीर पर्याय ठरू शकतो. कारण सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. आपल्या उत्पादन खर्चापेक्षा देखील अनेक शेतकरी सध्या बाजारामध्ये हरभरा विक्री करताना दिसून येत आहेत. आता काही ठिकाणी हरभरा अगदी 3500-4000 पासून विकला जातोय पण त्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही कारण त्या हरभऱ्यामध्ये एकतर ओलावा जास्त असतो किंवा गुणवत्ता कमी असते. सध्या बाजारामधला जो काही सर्वसाधारण बाजारभाव दिसून येतो तो आपल्याला 5000च्या आसपास दिसून येतो. सर्वसाधारण बाजारभाव म्हणजे ज्या बाजारभावात जास्तीत जास्त मालाची विक्री केली जाते.
म्हणजे एखाद्या बाजार समितीमध्ये जेवढा माल येतो त्यापैकी जास्तीत जास्त माल ज्या दरानं विकला जातो, ज्या भावानं विकला जातो, तो सर्वसाधारण भाव असतो आणि हा भाव 5,000 रुपयांच्या आसपास म्हणजे 4,900 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. म्हणजेच हरभरा 5,000 रुपयांच्या आसपास सध्या बाजारामध्ये विकला जातोय. यापेक्षा कमी भावामध्ये आपण शक्यतो विक्री टाळणं सध्या तरी फायदेशीरच आहे. आणि या पुढच्या टप्प्यामध्ये जरी आपण किंवा या पुढच्या काही दिवसांमध्ये जरी आपण हरभरा विक्रीचं नियोजन करत असाल तर आपलं पहिलं प्राधान्य हे हमीभावानं विक्रीलाच असू द्यायला हवं, कारण सध्याचे बाजारभाव हे परवडण्यासारखे नाही आहेत. आता जेव्हा बाजारामधली आवक कमी होईल त्यानंतर सरकारचं आयातीचं धोरण काय राहतं, त्यासोबतच बाजारामध्ये नेमकं काय चर्चा सुरू राहते, कारण सध्या बाजारामध्ये जे काही आपल्याला मोठे चढउतार दिसून येतात ते व्यापार करार असेल किंवा आयातीच्या संदर्भातल्या चर्चा असतील त्यामुळे दिसून येतात. सध्याचं सरकारचं आयात धोरण आपण जर बघितलं तर हरभराच्या आयातीवरती 10% आयात शुल्क लागू केलेलं आहे. त्यामुळं सध्या जे बाजारभाव आहे 5,000 रुपये, या बाजारभावामध्ये हरभऱ्याची आवक आपल्याला कमी प्रमाणात दिसून येते. परंतु पुढच्या टप्प्यामध्ये जसं जसं बाजारभाव आपले 5,500 रुपयांचा टप्पा पार करून पुढे सरकतील तसं तसं आपल्याला आयात देखील वाढताना दिसून येऊ शकते, कारण हरभरा आयातीवर केवळ 10% आयात शुल्क लागू आहे. या देखील घटकाचं आपल्याला बाजाराकडे लक्ष ठेवून असावं लागेल, कारण मध्ये जर समजा सरकारनं आयात शुल्क काढलं तर निश्चित त्याचा परिणाम होऊ शकतो. पण सरकार असा निर्णय घेणार नाही असं सध्या तरी दिसतंय, कारण हरभऱ्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले नाही, बाजारभाव कमीच आहे. आता अमेरिकेसोबत जो काही व्यापार करार झाला त्यामध्ये चर्चा अशी होती की अमेरिकेतून हरभरा असेल किंवा इतर जे काही वाटाणा असतील, त्यानंतर मसूर असेल, अशी कडधान्य मुक्तपणे बाजारात येऊ शकतात, आपल्याकडे आयात होऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याचा परिणाम आपल्याला बाजारावरती दिसून आला होता. परंतु नंतर अमेरिकेकडूनच असं जे काही डॉक्युमेंट पुढे आलं त्यातून असं दिसलं की कडधान्याचा समावेश या मुक्त आयातीमध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे बाजारामध्ये जर अशा काही चर्चा असतील, अफवा असतील तर आपण तात्पुरतं त्याकडे दुर्लक्ष करूयात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण शेतकरी म्हणून आपलं पहिलं प्राधान्य हमीभावानं खरेदी जी सुरू होईल त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपला माल निश्चितच विकू शकतो, कारण आपल्याला 5,875 रुपये भाव मिळणार आहे. आता काही खर्च जरी आपण वगळला तरी सध्याचा बाजारभाव आणि त्यावेळी जो आपला भाव हातात पडेल त्यामधली तफावत देखील आपल्याला किमान 600 ते 700 रुपयांची असेल आणि ही खूप मोठी आहे. त्यामुळं सरकारकडे आपण एकतर मागणी करायला हवी की लवकरात लवकर हमीभावानं हरभऱ्याची खरेदी सुरू करावी आणि जशी खरेदी सुरू होईल, नोंदणी सुरू होईल, आपल्याला जर लगेच गरज असेल तर आपण लगेच नोंदणी करून आपला हरभरा हमीभावानं किमान विकावा. या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपली अरावल काहीशी कमी व्हायला लागेल किंवा आपण थांबू इच्छित असाल तर पुढच्या टप्प्यामध्ये आपण हरभरा बाजाराचा सविस्तर आढावा घेऊ की पुढच्या टप्प्यात नेमका काय घडामोडी घडू शकतात, आपल्या दराची पातळी नेमकी कशी बदलू शकते. परंतु सध्या तरी एवढंच की आपण पहिलं प्राधान्य हे हमीभावानं खरेदीला द्यायला हवं. आपल्याला किमान 5,875 रुपये एवढा बाजारभाव यामुळं आपल्या पदरामध्ये पडेल. आता या पुढच्या टप्प्यामध्ये तूर आणि हरभरा बाजारात जे काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. रोज सायंकाळी 8 वाजता आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.